हॅलो स्टुडंट्स, वेलकम युअर ओन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गुरु टॉक एज्युकेशन. यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये आपण जवळपास सगळेच पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. फर्स्ट चॅप्टरमधले तुमचा 10th जो फर्स्ट चॅप्टर आहे त्यामधले जवळपास सगळेच पॉईंट्स क्लिअर केलेले आहेत. ओके, आता बघणार आहे आपण थिअरी ऑफ डार्विन्स. डार्विन हा एक 22 इयर ओल्ड मुलगा आहे ज्याने स्वतःचा प्रवास HMS बीगल नावाच्या शिपमध्ये स्टार्ट केलेला आहे. ओके, तो जवळपास खूप सारे आयलँड्स फिरणार आहे आणि वेगवेगळ्या स्पेसीज ऑफ लाईफची स्टडी करणार आहे. ओके, सो यामधूनच आपल्याला मिळाली नॅचरल सिलेक्शनची थिअरी किंवा थिअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, सो हेच आपल्याला या सगळ्या व्हिडिओमधून बघायचं आहे की कोण आहे चार्ल्स डार्विन, त्याने कोणते रिसर्च केलेले आहेत, किती वर्षापर्यंत अभ्यास केल्यानंतर त्याने नॅचरल सिलेक्शनची थिअरी दिलेली आहे. ओके, बघा, चार्ल्स डार्विन हा 1809 to 1882 हा त्याचा लाईफ आहे. ओके, त्याच्यानंतर त्याने जो HMS बीगल या शिपवरून आयलँड्सकडे जाण्याचा प्रवास जो आहे तो स्टार्ट केलेला आहे 1981 मध्ये. ओके, आणि तो एंड झाला 1935. म्हणजे त्याने 5 वर्ष पूर्ण समुद्र फिरलेला आहे, सगळ्या आयलँड्सवर गेलेला आहे आणि त्या आयलँड्सपैकी एक महत्त्वाचा आयलँड आहे गॅलापॅगस आयलँड. या आयलँडवर त्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या स्पेसीज पाहायला मिळाल्या किंवा सेम स्पेसीसच्या ऑर्गॅनिझम्समध्ये पण थोडे थोडे चेंजेस पाहायला मिळाले. ओके, या सगळ्या गोष्टीवर त्याने नियर अबाउट 20 इयर किती वर्षापर्यंत अभ्यास केला? 20 इयरपर्यंत. ओके, आणि त्यानंतर आपल्याला दिलेली आहे थेरी नॅचरल सिलेक्शनची. ओके, आता हा त्याचा 20 इयरचा जो अभ्यास आहे, जी स्टडी आहे ती त्याने एका बुकमध्ये लिहिलेली आहे आणि त्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओके, सो तुम्हाला सिंपल क्वेश्चन्स विचारले जातील. त्याच्या बुकचं नाव ओरिजिन ऑफ स्पेसीज, कोणती थेरी तर नॅचरल सिलेक्शनची थेरी. ओके, आणि यामध्ये कोणकोणते पॉईंट्स त्याने मेन्शन केलेले आहेत. ओके, यालाच आपण म्हणतो थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन किंवा यालाच म्हणतो आपण डार्विन्स थेरी ऑफ इव्होल्युशन. ओके, बघा कोणकोणते पॉईंट्स आहेत. डार्विननं काय काय एक्सप्लेन केलं, जेवढी ऑर्गॅनिझम्स त्याने बघितले, ओके, त्यावरून त्याने एक आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे की ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्लोरिफिकली. सगळेच्या सगळे ऑर्गॅनिझम जास्तीत जास्त बाळांना जन्म देण्याचे प्रयत्न करतात. का तर त्यापैकी काही सर्वाईव्ह करणार आहेत, काही डेड होणार आहेत. ओके, यासाठी सगळ्या ॲनिमलचा काय प्लॅन असतो किंवा काय करतात तर ते रिप्रोड्यूस करतात प्लोरिफिकली. ओके, त्याच्यानंतर ऑल ऑर्गॅनिझम कम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. बघा, सगळ्यात पहिले त्याने सांगितलं की सगळेच्या सगळे ॲनिमल्स जास्तीत जास्त बाळांना जन्म देतात. ते सगळे बाळ जे आहेत लाईफ थ्रेटनिंग मॅनर, ओके, करो या मरो या कंडिशनमध्ये कॉम्पिटिशन करतात. आता कॉम्पिटिशन कशासाठी असणार तर जगात जेवढे ॲनिमल्स आहेत त्यांचं कॉम्पिटिशन एकतर फूडसाठी असेल, खाण्यासाठी भांडत आहेत. ओके, त्याच्यानंतर शेल्टरसाठी. ओके, याला आपण टेरिटरी म्हणतो. वाघ सिंहही फिरतायत सुसू करत इकडे तिकडे. ओके, सो ते त्यांच्या टेरिटरी काय करतात, कन्फर्म करतायत, सांगतायत बाकीच्यांना की हा माझा, ये मेरा इलाका आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मेटिंग. ओके, लडकी का चक्कर बाबू आहे. ओके, सो या तिन्ही गोष्टीसाठी प्रत्येक ॲनिमल जो आहे तो भांडत आहे. ओके, आणि त्यातून तोच जिवंत राहणार जो की पॉवरफुल आहे, जो की या सगळ्या कॉम्पिटिशनसाठी परफेक्ट आहे. ओके, चला मी पुन्हा एकदम शॉर्टमध्ये आहे, एकदम सोपं आहे. मी थोडंसं जास्त एक्सप्लेन करत आहे तुम्हाला, पण शेवटी मी तुम्हाला 1च मिनिटात सांगतोय की एक्झॅक्टली काय काय सांगितलं डार्विनने. ओके, नंतर बघा, ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन, फक्त तेच जिवंत राहतील जे काहीतरी मॉडिफिकेशन शो करतील. ओके, रेस सगळ्यांचीच लागलेली आहे. ओके, गो विथ फ्लो, सगळ्यांना पोहोच जायचं आहे, पण तोच लवकर पोहोचेल जो सगळ्यांपेक्षा वेगळे प्रयत्न करेल. तोच इथे जगेल ज्याने काहीतरी जगण्यासाठी वेगळं केलेलं आहे. ओके, लाईफ सगळ्यांची सारखीच आहे, ॲनिमल्स असो, प्लांट्स असो, ह्युमन्स असो, त्यामध्ये तोच जगणार आहे, तोच सर्व्हाइव्ह करणार आहे जो काहीतरी वेगळं करणार आहे. ओके, सो ॲनिमल्समध्ये कॉम्पिटिशन 3 गोष्टीसाठी, फूडसाठी, शेल्टरसाठी आणि मेटिंगसाठी. ह्युमन्समध्ये पण त्याच 3 गोष्टीसाठी. आपल्यालाही काहीच चुकलेलं नाही, पण यामध्ये तोच सर्व्हाइव्ह करेल जो की वेगळ्या पद्धतीने काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, काहीतरी मॉडिफिकेशन शो करेल. ओके, जगण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घेईल, तोच सर्व्हाइव्ह करेल. ओके, बघा, ओनली दोज ऑर्गॅनिझम सिस्टम विच शो मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. ओके, आता तुम्ही पोहत आहात,
सगळेजण सेम म्हणजे टाईपने एफर्ट्स करत आहेत. तुम्हाला काहीतरी वेगळे एफर्ट्स करायचे आहेत सगळ्यांच्या समोर जाण्यासाठी, आणि जे समोर जाईल तोच सर्व्हाइव्ह करेल. ओके, काय सांगितलं? मॉडिफिकेशन जे की गरजेचे आहेत कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी, आणि यालाच म्हणतो आपण नॅचरल सिलेक्शन. यालाच म्हणतो नॅचरल सिलेक्शन. बघा, एक्झाम्पल देतो. बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळपास असेच एक्झाम्पल मिळतील. ओके, जर समजा एक इंडस्ट्री आहे आणि इथे काही प्लांट्स आहेत. ओके, झाडे आहेत मोठमोठे. या इंडस्ट्रीमधून जो डस्ट किंवा सूट निघत आहे, ओके, खूप सारा कार्बन बाहेर पडत आहे आणि हा या झाडावर येऊन पडत आहे. तर हे झाडांची जो स्टेम आहे किंवा त्याचा जो काय म्हणू आपण खोड आहे, हे खोड कसं होईल? या डस्टमुळे किंवा या सूटमुळे हे पूर्ण काळ्या कलरचं पडेल. आता इथे आहेत काही मॉथ म्हणजे त्या जाड असतात त्या बटरफ्लाय म्हणू शकत नाही आपण त्यांना, जाड जाड बटरफ्लाय असतात, पांढऱ्या एकदम छोट्या छोट्या. ओके, त्यांचा कलर असतो व्हाईट. आता हे जे झाडं आहेत हे पडलेले आहेत पूर्ण ब्लॅक. आता ब्लॅक असल्या कारणाने यावर ज्या व्हाईट कलरच्या मॉथ आहेत, पांढऱ्या कलरच्या ज्या बटरफ्लाय आहेत, त्या स्पष्ट दिसतील. आणि काय करतील? बर्ड्स, तिथे फिरणारे बर्ड्स काय करतील? त्यांना सहज ओळखतील, कारण काळ्या बॅकग्राऊंडवर व्हाईट कलरच्या मॉथ आहेत, त्या स्पष्ट दिसतील. पण इथे जर ब्लॅक कलरचे मॉथ असतील तर ते दिसणार नाहीत, म्हणजे ते सर्व्हाइव्ह करतील, ते वाचतील आणि त्याच टाईपच्या पिल्लांना जन्म देतील. तशाच छोट्या छोट्या अजून मॉथला जन्म देतील जे ब्लॅक कलरचे आहेत. जर चुकून त्यापैकी एखादा मॉथ व्हाईट कलरचा आला तर तो सर्व्हाइव्ह करेल का? नाही करणार, कारण तो स्पष्ट दिसेल. याचा अर्थ अकॉर्डिंग टू ॲटमॉस्फिअर जे स्वतःमध्ये चेंजेस करत आहेत ते सर्व्हाइव्ह करतील. सेम एक्झाम्पल आहे, एक प्लांट आहे ग्रीन कलरचा, यावर आहेत रेड कलरच्या बग आणि ग्रीन कलरचे बग. ओके, प्लांट कशा कलरचा आहे? ग्रीन कलरचा. ओके, आणि त्यावर ग्रीन कलरचे बग असतील किंवा रेड कलरचे बग असतील. ओके, तर पक्ष्यांना कोणते, बर्ड्सला कोणते बग दिसतील स्पष्ट? रेड कलरचे. याचा अर्थ ते बर्ड काय करतील? या रेड कलरच्या बगवर फिडिंग करतील, त्यांना मारतील. वाचणार कोण? ग्रीन कलरचे. म्हणजे जे वातावरणानुसार ॲडजस्ट होऊ शकतात तेच सर्व्हाइव्ह करतात. यालाच म्हणतात नॅचरल सिलेक्शन. ओके, यालाच काय म्हणतात? नॅचरल सिलेक्शन. ओके, नेचर त्यांनाच सिलेक्ट करतो जो जगण्याच्या लायक आहे. ओके, सो बघा काय काय केलेलं आहे. म्हणजे डार्विनच्या अकॉर्डिंग टू डार्विन सगळे ॲनिमल जास्तीत जास्त बाळांना जन्म देतील, सगळ्या बाळांना कॉम्पिटिशन करावे लागेल आणि कॉम्पिटिशनमध्ये तोच सर्व्हाइव्ह करेल जो जगण्याच्या लायक आहे, ज्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स आहेत फॉर सर्व्हायवल. आणि जो जगत आहे ती कोणती कंडिशन आहे? नॅचरल सिलेक्शन म्हणतो आपण त्याला. ओके, नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? नेचर ओनली सिलेक्ट दोज हू आर एबल टू सर्व्हाइव्ह, दॅट इज अ नॅचरल सिलेक्शन. ओके, नेक्स्ट आहे नेचर सिलेक्ट ओनली फिट टू लाईव्ह ऑदर पेरिश. ओके, म्हणजे नेचर काय करते? त्यांनाच सर्व्हाइव्ह करण्याची चान्सेस देतो जो जगण्याच्या लायकीचा आहे. ओके, ट्युशनमध्ये पण त्यांनाच स्कॉलरशिप मिळते जे अभ्यास करण्याच्या लायकीचे आहेत. ओके, सगळ्यांना मिळत नाही. जे कॉम्पिटिशन, बघा याचं नॅचरल सिलेक्शनचंच एक्झाम्पल देतो. अभ्यास सगळेच करणार आहेत. आत्ता मागे लॉकडाऊनमध्येही 720 पैकी 720च्या जवळ जाणारे खूप सारे मुलं होते नीटमध्ये. ओके, आणि आपण काय केलं? मोबाईल वापरला, जस्ट मोबाईल, डाटा, सगळेच्या सगळे ॲव्हेंजर्स पाहून टाकले, जेवढे होईल तेवढी स्क्रीनचा यूज केला, जेवढे होतील तेवढे फ्रीमध्ये पिक्चर पाहून टाकले. पण कितीतरी मुलं मुली आहेत ज्यांना मार्क्स आहेत 650च्या वर, जवळपास 720च्याही जवळ काही आहेत. मग त्यांना नव्हतं का लॉकडाऊन? त्यांच्याकडे कोरोना नव्हता का? बट स्टील त्यांनी एफर्ट्स घेतले त्यांच्या अभ्यासावर. ओके, आणि तेच नॅचरली सिलेक्ट झाले. आपण घरीच. ओके, सो सांगण्याचा उद्देश हा आहे की नेचर असो किंवा सिस्टीम असो त्यांनाच सिलेक्ट करेल जो जगण्याच्या लायक आहे. आता प्रत्येक मोठमोठे क्लास आहेत त्यांच्यावर काय असतं? स्कॉलरशिप टेस्ट असतात. त्या स्कॉलरशिप टेस्टमधून तेच सिलेक्ट केले जातात जे खरंच अभ्यासाचे आहेत. बाकीचे तिथे जाऊन तोंड खराब करून, सर आमची परिस्थिती खूप आहे, गरीब आहे, आमची फीस कमी करा. एक्झाम दे ना तू. ओके, जर तू खरंच अभ्यास करत असेल तर तुला मार्क्स मिळतील, स्कॉलरशिप मिळेल, है ना. म्हणायचं काम नाही पडणार तिथं जाऊन. गरिबी, मानसिक गरिबी आणि आर्थिक गरिबी. तर आर्थिक गरीब असेल, खरंच असेल, त्याला द्यायलाच पाहिजे. पण जो नाटकच करत आहे, ओके, अभ्यास करायचा कंटाळा आला, मार्क कमी पडले, मग तिथे जाऊन सांगत आहे की मी असा आहे, मी तसा आहे, सांगायची गरज नाही पडली पाहिजे. तर चला नॅचरल सिलेक्शनवर येऊ आपण. नेचर त्यांनाच सिलेक्ट करतो जो फिट आहे. ओके,
बघा, जो फिट आहे, जे पेरिश म्हणजे नष्ट होणे, ओके, जे नष्ट झाले त्यांचा विषयच नाही, पण जे सर्वाईव्ह करत आहेत, जे जगलेले आहेत, ओके, त्यांच्यासोबत काय होईल, जे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये आहेत ते कॅरेक्टर डेव्हलप होतील आणि पुढच्या जनरेशनमध्ये पास होतील. म्हणजे मी नदीत पोहत आहे, बाकीच्यांपेक्षा वेगळा पोहत समोर आलो, मी कॉम्पिटिशन जिंकलो, तर मी काय केलं, माझ्यामध्ये काय मॉडिफिकेशन झाले हे मी माझ्या नेक्स्ट जनरेशनला देईल की असं करावं लागेल, तेव्हा कुठे तुम्ही या सर्वाईव्ह करू शकता. ओके, सो काय होणार, जे ॲनिमल कॉम्पिटिशनमध्ये जगलेत त्यांनी ते कॅरेक्टर काय केले, पुढच्या जनरेशनला पास केले. ओके, आता ही जी थेरी आहे, थेरी इन शॉर्ट सांगतो, सगळे ऑर्गॅनिझम प्लोरिफिकली रिप्रोड्यूस करतील, जास्तीत जास्त बाळांना जन्म देतील, सगळे ॲनिमल सर्वाईव्हसाठी कॉम्पिटिशन करतील, ओके, आणि कॉम्पिटिशनमधून जो फिट आहे तो सर्वाईव्ह करेल, याला नॅचरल सिलेक्शन म्हणतो. आता हे सगळं कोणाचं म्हणणं आहे, डार्विनचं. डार्विनने सांगितलेली ही थेरी सगळ्यांनी एक्सेप्ट केली, बट डार्विन्सचे काही म्हणजे डार्विन्सच्या थेरीवर काही ऑब्जेक्शन्स आहेत. लोकांनी त्याला काही क्वेश्चन्स विचारले ज्याचे आन्सर त्याच्याकडे नव्हते, याला आपण ऑब्जेक्शन म्हणू. ओके, सो कोणकोणते ऑब्जेक्शन्स आहेत बघा. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. डार्विन्सचं म्हणणं होतं की नॅचरल सिलेक्शनमध्ये जे सर्वाईव्ह झाले त्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर आहेत तेच कॅरेक्टर पुढे पास होते. ओके, एखादा ॲनिमल सर्वाईव्ह केला इन कॉम्पिटिशन तर त्यानेच काय केलं, इव्होल्युशन केलं, असं कोणाचं म्हणणं होतं, डार्विनचं. ओके, पण हा एकटाच फॅक्टर नाही इव्होल्युशनसाठी, काही म्युटेशन पण आहे. म्युटेशन म्हणजे सडन चेंज, जीनमध्ये काहीतरी चेंज झाला ज्याच्यामुळे इव्होल्युशन घडलं. त्यानंतर ॲडॅप्टेशन पण आहे. ओके, स्लोली झालेले चेंजेस आहेत. ओके, हे कशासाठी आहे तर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. नो मेन्शन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. डार्विननं युजफुल आणि युजलेस म्हणजे ॲनिमलमध्ये झालेले काही युजफुल चेंजेस किंवा युजलेस चेंजेस याच्याबद्दलही कोणती इन्फॉर्मेशन दिलेली नाही किंवा कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. हा पण एक पॉईंट आहे जो की ऑब्जेक्शनमध्ये येतो. नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो, एकदम स्लो आणि ॲब्रप्ट म्हणजे अचानक झालेले चेंजेस, ॲनिमलमध्ये झालेले अचानक चेंजेस आणि स्लो चेंजेस याबद्दलही कोणतीही एक्सप्लेनेशन डार्विनने दिलेली नाही. ह्या 3 ऑब्जेक्शन्स आहेत डार्विनच्या. ओके, सो बट एक गोष्ट लक्षात घ्या, एक 22 इयर ओल्ड मुलगा एवढ्या मोठ्या शिपवर त्याला रिसर्च करण्यासाठी, डिस्कवरी करण्यासाठी परमिशन मिळते. वयाचे 4-5 वर्ष तो एकदम मोठमोठ्या सायंटिस्टमध्ये स्पेंड करतो. त्यानंतर पुन्हा स्वतःच्या लाईफचे 20 वर्ष तो काय करतो, याच थेरीसाठी, ओरिजिन ऑफ लाईफसाठीच देतोय. ओके, आणि खूप महत्त्वाचे काही पॉईंट्स पण देतो, ज्यामध्ये ते 3 पॉईंट्स आहेत जे आपण आत्तापर्यंत एक्सप्लेन केले. सो याचा जगाच्या पूर्ण सायंटिस्टला म्हणजे संपूर्ण जगामध्ये असलेल्या सगळ्या सायंटिस्टला इथूनच खरा मार्ग भेटलेला आहे ओरिजिन ऑफ लाईफ या विषयाचा अभ्यास करण्यासाठी. ओके, त्यामुळे डार्विन्सच्या थेरीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे ओरिजिन ऑफ लाईफमध्ये. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत लॅमार्किझम. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.